मला तुझे 2चे 4 हात झालेले या डोळ्यांनी पाहू दे रे बाबा. मेल्या असा युरोपियन पाद्र्यांसारखा किती दिवस राहणार आहेस? आई तुला हजारदा सांगितलंय लग्न मला करायचंय, त्याची काळजी तुम्ही करू नका आणि खटपटही करू नका. माझं मी बघून घेईन काय ते. कोण आहे? बघ रे जरा विषा. बघतो. आई आहेत का? कशाला पाहिजे? कोण रे विषा? एक अगो बाई, तू का? ये हात ये. कुठून आलीस? मुंबईहून? आणखी कुठून येणार? हो. इथं काही काम होतं का? तुमच्याकडेच काम होतं. हे पत्र तुम्ही का पाठवलं? त्याचा खुलासा पत्रात करणं तुम्हाला जमलं नाही म्हणून प्रत्यक्षात समजावून घ्यायला आले. विषा, ही आली आहे, हिच्याशी नीट बोल. जेवण व्हायचंय ना तुझं अजून? आलेच. हा, मला उत्तर हवंय, जेवण नको. मला तुम्हाला विचारायचंय. हा विचारा. मला नापसंत केलीत की का? माझी मर्जी. ह्या उत्तरानं माझं तरी देखील माझं उत्तर बदलणार नाही. माझा आणखी एक प्रश्न आहे. विचारा. तुम्ही असे स्वतःला कोण मोठे समजता? मला तुम्ही समजता त्याहून मी नक्कीच शहाणा आहे आणि मी एकदा घेतलेला निर्णय जलप्रलय झाला तरी कोणीही बदलू शकणार नाही. नाही, हा तुमचा गर्व अगदी खोटा आहे. पण तो गर्व आहे हा तुमचा समज खोटा आहे. तुमची गर्वाची व्याख्या जगावेगळी दिसते. मी एवढंच म्हटलं की मी एकदा घेतलेला निर्णय प्रत्यक्ष ईश्वराला तरी बदलला जाणार नाही. ईश्वराचं काही नडलं नाही आणि माझंही नडलं नाही. तुमचे निर्णय तुम्ही स्वतःच बदलीत असता. प्रथम मला पसंत केली, ती मी केली नाही. किती धडधडीत खोटं बोलताय तुम्ही. इथं येण्यापूर्वी मी तुमच्या मामांकडे गेले होते. तुम्ही त्यांना होय असं स्पष्ट म्हणाला, तसं त्यांनी मला सांगितलं. त्यांचं खरं कशावरून? तुम्ही असं म्हणा की ते खोटं बोलतायत म्हणून. मामा काय लांब राहत नाही. मी त्यांच्या दडपणामुळे हो म्हटलं. असं त्यांनी तुम्हाला मारलं झोडलं असेल? कोणी? मामांनी? नाही. निदान तशी धमकी तरी नाही. मग कसलं दडपण त्यांनी आणलं? अहो ते तुम्हाला काय करणार? आमचा संसार सर्वस्वी त्यांच्या आधारावरच चाललाय. आधार जाऊ नये म्हणून मला हो म्हणावं लागलं. मग पुढे नाही म्हटल्यावर तो आधार गेला की राहिला? गेला. म्हणजे पण ह्या वेळेला तुम्हाला पहिला विचार सुचला नाही? हे बा, काही झालं ना तरी तुमच्याशी लग्न होणं ही भयंकर कल्पनाच मला सहन होण्याजोगी नव्हती. तुमच्याहून मी कुरूप आहे? आपल्यापेक्षाही. पण आपण कुरूप आहोत. दाढी करताना भांग पाडताना हजारदा स्वतःचा चेहरा मी आरशात पाहिलाय. छे छे, आपण कुरूप निश्चितच नाही. हा, चेहऱ्यात दोष असतील पण कुरूप हा काय शब्द झाला? अरे कुरूप म्हणजे असं काय ग? पळाला का काय विषा तुला भिवून? माझ्याहून तुम्ही कुरूप आहात आणि माझी तशी खात्री आहे. पुढे बोला. म्हणजे तुम्ही काही मोठे मदनाचे पुतळे नाहीत, कुरूपच आहात हे तुम्ही अशा रीतीने कबूल करताय? नाही नाही, बिलकुल नाही. अहो वास्तविक पुरुषाला मुळी सौंदर्याची गरजच काय? मग पुरुषाला कसली गरज असते? मर्दपणाची, पुरुषार्थाची. साखरपुडा होईपर्यंत मामाच्या दडपणाखाली नमून एका असह्य गोष्टीला सतत मान्यता देत राहणं याचाच अर्थ मर्दपणा नाही? मला माहित नाही म्हणून विचारते. अहो पण पुढे मी माझं म्हणणं खरं केलं हे तुम्ही विसरता. मला फक्त इतकंच हवंय. मी अशी काय तुमच्यापेक्षा विद्रूप होते की तुम्हाला मी असह्य वाटावी? माझ्या तुमच्यापेक्षा भलं मोठं असं काय होणं होतं ते मला जाणून घ्यायचंय. जरूर घ्या. एक, तुम्ही कुरूप आहात. तुम्ही सुद्धा आहात. काय? असं तुम्हीच कबूल केलंय. हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही कॉलेजला कधी गेला होतात का? नाही. BA ही पदवी कशाशी खातात हे तुम्हाला माहिती?
कशाशी खातात? हा, तुमच्यात हे ऊण आहे. भातासाठी तांदूळ शिजवताना पाणी किती घालतात तुम्हाला माहिती? काय गरज? वरणात मीठ किती घालावं त्याचं प्रमाण तुम्हाला माहिती? हे असल्या गोष्टीमध्ये मी कशाला लक्ष घालू? मग तुमच्या बायकोनं BA असावं अशी इच्छा तुम्हाला का? आयुष्यात माझ्या सहचरणीची बौद्धिक पातळी स्वयंपाकिणीची असलेली मला चालणार नाही. हो, बौद्धिक पातळ्या दोनच असतात, एक स्वयंपाकिणीची, दुसरी BA ची. त्याला तुम्ही तरी काय करणार? सहज एक शंका म्हणून विचारते, अधेमध्ये असणाऱ्या आम्हा लोकांना काय बुद्धीच नसते? परिस्थितीमुळे म्हणा, आवड नसल्याने म्हणा, BA न झालेले मुलगी किंवा मुलगा तुम्ही निर्बुद्ध ठरवणार? BA झालेले सगळेच बुद्धिमान असतात असा तुमचा समज आहे का? त्याहीपेक्षा मी असं विचारते, BA होऊन तुम्हाला फार मोठी बुद्धिमत्ता आली असा तुमचा समज आहे का? अडून अडून टोमणे मारणं आणि वाकडे तिकडे प्रश्न विचारणं म्हणजे बुद्धी नव्हे. मला फक्त इतकंच सांगायचंय, तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय. तुम्हाला नाकारलं? हा, त्याही आधी पसंत केलं. हा, मुली म्हणजे बाजारी वस्तू, कुणी फाटक्या इसमानं नाकाराव्यात. अहो पण दुकानात देखील पाटी असते हो. एकदा विकलेला माल कुठच्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही म्हणून. मग मी तर सजीव होते, मला मन होतं, मला अंतःकरण होतं, मला आई वडील होते. मग मी माझ्यावर एकदा झालेला अन्याय आयुष्यभर लादून घ्यायचा होता? तुमच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच नव्हता, तुमच्या हाती सगळं होतं. पण आमचे मामा. मला तेच हवंय. परवा तुम्ही इतक्या उशिरा लग्नाला नकार दिलात तेव्हा तुम्हाला कुठे असं वाटलं नाही? आज मामांच्या आधारामुळे संसार चाललाय, आपलं शिक्षणही त्यांनीच केलंय, उद्याही त्यांच्याच आधाराने वर्षानुवर्ष गोष्टी चालणार आहेत. आपण कुठे कमवायला जाणार नाही आहोत, कुठे नोकरी करणार नाही आहोत. मामाच्या आधाराशिवाय गाडं कसं धकेल? मामा म्हणजे माझ्या सहनशीलतेचा अंत पाहिला तुम्ही जर इथे आला असाल तर तो जवळच आलाय. त्यापेक्षा विषयाला धरून तरी बोला. मग मी विषय कुठं सोडलाय? मामांची तुमची सबब तुम्ही माझ्या पुढे सतरांदा करीत आहात. तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय, विनाकारण अन्याय केलाय, एवढंच माझं म्हणणं. हो, तुमच्यावर अन्याय वगैरे झालाय असं मला वाटत नाहीये. आणि तुम्हाला तुमच्यावर झालेला अन्याय दिसतो, माझ्यावर केवढा मोठा अन्याय होणार होता ते फक्त दिसत नाहीये. माझ्याशी तुमचं लग्न लागल्यानं तुमच्यावर राक्षसी अन्याय होणार होता हे मी कसं मान्य करू? रूपानं मी तुमच्याच सारखी साधारण आहे, वाटलं तर कुरूप आहे असं म्हणा, तुमच्यासारखीच. अंगानं तुमच्याच सारखी सडपातळ आहे. BA कशाशी खातात हे मला माहिती नसेल, पण भातात पाणी आणि वरणात मीठ किती लागतं या साध्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत. आपला संसार सुखाचा व्हावा अशी तळमळीची इच्छा तुम्हाला जशी आहे तशीच ती मलाही आहे. तुम्ही म्हणता तो अन्याय असा होणार तरी कुठे होता तेवढं मला सांगा. मला ना तुमच्याविषयी प्रेम वाटत नव्हतं. काय म्हणजे काय वाटत नव्हतं? हेच तर तुमचं अज्ञान मी म्हणतोय ते. प्रेम म्हणजे काय ते तुम्हाला कळत नाही. ठीक आहे, मला एक प्रेमाभिमाची भानगड कळत नसेल, पण ती कळणारी एखादी तुमच्या दृष्टीपुढे आहे का? हो, खूप आहे. खरंच आनंद आहे, पण माझ्या विचारण्याचा हेतू तसा नव्हता. मला असं विचारायचं होतं की ह्या प्रेमातल्या तज्ञ मुलींपैकी एखादीचं तुमच्यावर प्रेम बी व्यक्तिगत बाब माझी असेल. असेल, खात्रीने असेल. तुम्ही असे सुशिक्षित, रुबाबदार. हो, आहे 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 आहे. सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर प्रेम आहे. तुम्ही काय समजलं? नाही, मी काही समजले नाही. मला आता असं सांगा, हे असं असूनही मुली पाहण्याचे आणि नंतर साखरपुड्यानंतर नापसंत करण्याचे तुमचे उद्योग, हा तुमचा पुरुषार्थ, मर्दपणा की तुमची बुद्धिमत्ता? बसाला असा आरडाओरडा केल्यानं मी घाबरणार नाही. सरकशी मी खूप पाहिल्यात. माझं म्हणणं खोडून काढता येत असेल तर काढा, नाहीतर मान्य करा. ओरडता कशाला? निघून जायचं. मी जाणारच आहे. मी काही राहायला नाही आले इथं. मला फक्त प्रथम पत्करून नंतर साखरपुड्यानंतर नाकारलं का याचं अजून मोकळं आणि निसंदिग्ध उत्तर द्या.
कृपा करून जा. मला मान्य आहे, तरुण मनाला प्रेम हवं हवंसं वाटतं. सहवासातून निर्माण झालेलं आकर्षण, दाहक वेळ याची त्याला विलक्षण ओढ लागलेली असते. ती माझी आहे असं पुन्हा पुन्हा म्हणणारं कुणीतरी माझ्या आयुष्यात असणं मलाही आवड नसतं, हे मी मान्य करते. हो, तसं जर निष्ठेनं म्हणणारं कुणी माझ्या आयुष्यात असतं तर मी तुम्हाला इथं कशाला दिसले असते, तुमच्या राशीला अशी कशाला बसले असते. मला तसं कुणी भेटलंच नाही. मनातून मी अनेकांवर प्रेम केली, अनेकांसाठी झुरले, पण माझ्यावर कोण प्रेम करणार. खरंच तुमच्या आमच्या सारख्यांवर कोण प्रेम करणार. खरंय, आमच्यावर कोण प्रेम करणार. आम्ही सुंदर नाही हा आमचा दोष. आम्ही श्रीमंत नाही, कलावंत नाही हाही आमचाच दोष. म्हणून आम्ही प्रेमाला पारखं होऊन जळत कुढत रडत आयुष्य जगलं पाहिजे. त्याशिवाय आम्हाला दुसरं भवितव्य नाही. खरंय तुमचं. हो, आपल्यावर कोण. अगं हे जरा खा. विषया, अरे गेली का रे ती. न जेवताच गेली. भुकेने कळवळली असेल बिचारी पोर. आपण दोघंही मध्यमवर्गीय मराठी. विचारलं रे त्या पोरीनं. बघ ना, हा विशू तर फार गर्भगळीत होऊन गेला यार. हे मला ना त्या पोरीतला डॅश जाम आवडला. हे पण आत्ता कुठे असेल ती, काय करत असेल. ती आता असेल तुझी माझी आजी किंवा पणजी. हो रे, 1968 ला विशीतली म्हणजे जन्म 19